ते म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण कोणाचा या संदर्भात आज शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर आपली कागदपत्र सादर केली आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाकरे गटाच्या वतीने 180 राष्ट्रीय कार्यकारिणीच्या प्रतिनिधींची यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर 7 लाख प्राथमिक सदस्यांची नावे शिंदे गटाकडून आयोगात सादर करण्यात आली आहेत। दरम्यान आज सादर केलेल्या या कागदपत्रांसंदर्भात निवडणूक आयोग दोनही गटांची सोमवारी सुनावणी घेणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। आपण पाहतोय त्यामुळे आता निवडणूक आयोग या दोन्ही कागदपत्रांनंतर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण त्या निर्णयानंतरच खरं तर महाराष्ट्रातल्या भविष्यातील राजकीय घडामोडी अवलंबून असतील। ठाकरे आणि शिंदे गटासंदर्भात काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 180 सदस्यांची यादी देण्यात आलेली आहे। पुढच्या सोमवारी या संदर्भातल्या सुनावणीची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते आहे। दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर येते। उद्या दुपारी 2 वाजता या संदर्भात सुनावणी होणार आहे, त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या घडीची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। उद्या दुपारी 2 वाजता या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी होणार आहे, त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निवडणूक आयोगाला दोन्ही गटांकडून आता प्रतिनिधींची ही यादी सादर करण्यात आलेली आहे, त्यामुळे निवडणूक आयोग आता यावर काय निर्णय देतं, काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज सादर केलेल्या कागदपत्रासंदर्भात निवडणूक आयोग दोन्ही गटांची सोमवारी उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी घेणार आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। शिवाजी, आपण पाहतोय ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांकडून आता कागदपत्र सादर करण्यात आलेली आहेत आणि उद्या दुपारी 2 वाजता या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी होतीये। काय अपडेट्स? उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतचा जो वेळ आहे तो ठाकरे गटाला देण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इलेक्शन कमिशनमध्ये जे आहेत, इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत ठाकरे गटाला वेळ दिलेला आहे आणि 2 वाजेपर्यंतच तुम्हाला वेळ आहे। ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला तुमची सर्व कागदपत्र जी आहे ती सादर करायची आहेत। त्यामुळे इलेक्शन कमिशन जे आहे अंधेरी पूर्व जी निवडणूक होते त्या निवडणुकीच्या पूर्वी पक्षचिन्हाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे ठाकरे गटासाठी ही सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आहे, कारण ठाकरे गटाने 4 आठवड्याचा कालावधी जो होता इलेक्शन कमिशनकडे मागितलेला होता। मात्र आज शेवटच्या क्षणाला काही 5 वाजायला 5 मिनिटं कमी असताना शिंदे गटाने जे आहेत त्यांची ॲफिडेव्हिटच्या संदर्भातली जी प्राथमिक सदस्यांची नावं जी आहेत ती सादर केली। मोठे गठ्ठे घेऊन त्या ठिकाणी आले होते, हे कागदपत्र सादर केले। त्यानंतर आता जी माहिती मिळते आहे त्यानुसार इलेक्शन कमिशनने ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडण्यासाठी वेळ दिलेला आहे। आजच या संदर्भात काही निर्णय येऊ शकतो का अशी शंका व्यक्त केली जात होती, मात्र आता जी माहिती समोर येत आहे उद्या 2 वाजेपर्यंत या संदर्भात ठाकरे गटाला जे आहे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी अवधी दिली आहे। त्या दरम्यान ठाकरे गटाने स्वतः सांगितलेलं आहे की आमच्याकडे 2.5 लाख सदस्यांची कागदपत्र आहेत, मात्र ते स्कॅन करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ लागणार आहे। मात्र आता ठाकरे गटासाठी उद्या फक्त 2 वाजेपर्यंतची वेळ आहे। त्या 2 वाजेपर्यंतच ठाकरे गटाला त्यांच्याकडे असलेली कागदपत्र सादर करायचे। मिळालेल्या माहितीनुसार 180 प्राथमिक सदस्यांची राष्ट्रीय कारणीच्या सदस्यांची नावं जी आहेत ती आज ठाकरे गटाने सादर केली आहे। मात्र ठाकरे गटाच्या या कागदपत्रावरती निवडणूक आयोगाचं समाधान झालेलं नाही। आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला जी पूर्ण कागदपत्र तुमच्याकडे आहे, तुमचं काय म्हणणं आहे ते उद्या 2 वाजेपर्यंत सादर करायचं आहे। त्यामुळे आता 2 वाजेपर्यंत ठाकरे गट जे आहे ते काय म्हणणं मांडतंय यावरती शिवसेनेचं चिन्ह जे आहे ते कोणाकडे जाणार याचा निर्णय उद्या निवडणूक आयोग घेणार आहे आणि उद्याच या संदर्भाचा फैसला येऊ शकतो। त्यामुळे उद्या म्हणणं मांडलं जाईल, त्यानंतर जे आहे साधारणपणे यावरती दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, याच्यावरती हिअरिंग होईल, त्यानंतरच पुढे पक्षचिन्हाच्या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो। निश्चितच। आणि शिवाजी, उद्या जो निवडणूक आयोग निर्णय देईल तो दोन्ही गटांसाठी म्हणजे ठाकरे आणि शिंदेसाठी अत्यंत महत्त्वाचा कशा पद्धतीने राहणार आहे, कारण आपण पाहतोय अंधेरी पोट निवडणूक असेल किंवा आगामी ज्या निवडणुका आहेत त्या दृष्टीनं दोन्ही गटांसाठी उद्याचा निर्णय कितपत महत्त्वाचा वाटतो? सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा ठाकरे गटासाठी असणार आहे, कारण अंधेरी पूर्व निवडणूक जी आहे त्यामध्ये भाजप स्वतः निवडणूक लढवत असल्याची माहिती येते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये हे असणार आहे, जर शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं तर हा शिवसेनेसाठी सगळ्यात मोठा सेटबॅक असणार आहे। त्यावेळेस जर चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्यावेळेस दोन्ही गटाला तुमचे कोणते आवडते चिन्ह आहेत, म्हणजे तुम्हाला कोणतं चिन्ह हवं आहे असं चिन्हांची यादी यांना मागवली जाईल आणि त्यापैकी एक चिन्ह
जे जिवंत प्राणी नसेल किंवा त्याचा थेट संबंध राष्ट्रीय प्रतीकांशी नसेल असं चिन्ह जे आहे वेगवेगळ्या दोन्ही गटाला दिले जातील किंवा संभावित चिन्हांची यादी ज्यावेळेस यांच्यासमोर मांडली जाईल त्यापैकी एक चिन्ह जे आहे दोन्ही गटाला सिलेक्ट करावं लागेल. थोडक्यात शिंदे गटाला कुठल्याही परिस्थिती हे चिन्ह जे आहे गोठवण्याची जी टॅटिक्स आहे शिंदे गटाकडनं आखली जात असल्याचं सध्या तरी दिसून येते. कारण कुठल्याही परिस्थिती हे चिन्ह जे आहे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यासाठी प्रयत्न जे आहे शिंदे गट जो आहे तो करताना पाहायला येतोय. प्राथमिक दृष्ट्या जरी आपण जर पाहिलं तर शिंदे गट जरी दाखवत असेल तर धनुष्यबाण चिन्ह त्यांना मिळावं. मात्र सध्याच्या कागदपत्रानुसार हे तरी दिसून येतं की सध्या तरी चिन्ह दोन्ही गटापैकी कोणाला न मिळता ते गोठवण्याकडे भर जो आहे शिंदे गटाचा पाहायला मिळतो. त्यामुळे उद्या काय होतं याकडे सर्वात महत्त्वाचं लक्ष लागलेलं असण्याकडे 2 वाजेपर्यंत दोन्ही गटाला आता शिंदे गटाने त्यांची कागदपत्र प्राथमिक सदस्यांची नावं जरी सोपवलेली असली तरी इतर कागदपत्र सोपवायची आहेत. त्यामुळं धावपळ जी आहे दोन्ही गटाची महत्त्वाची होणार आहे. कारण अवघे 5 मिनिटं कमी असताना शिंदे गटाने त्यांच्या प्राथमिक सदस्यांची नावांची यादी जी आहे त्यांच्या वकील मनाली यांनी सादर केलेली होती आणि आपण ही दृश्य पाहिली असतील. त्यामुळं आजच्या घडीला किती मोठ्या परिस्थितीमध्ये जर शिंदे गट जे आहे हे चिन्ह मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत ते पाहायला मिळतं. दुसरीकडे उद्या निश्चितच आपण या घडीची एक महत्त्वाची अपडेट समोर येते. आयोगाकडून ठाकरेंना उद्या दुपारपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. कागदपत्र सादर करण्यासाठी उद्या दुपारपर्यंतची वेळ ठाकरे गटाला देण्यात आली आहे. आयोगाकडून ठाकरेंना उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोग या संदर्भातला आपला निर्णय सुनावण्याची शक्यता वर्तवली जाते. आपण पाहतोय कागदपत्र सादर करण्यासाठी शिवसेनेला अर्थात ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या संदर्भातला आपला निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण उद्या येणाऱ्या या निर्णयावरच आगामी ज्या निवडणुका असतील किंवा दोन्ही पक्षांचं जे राजकीय भवितव्य असेल ते त्यावरच आधारित आहे. त्यामुळे उद्याचा महत्त्वपूर्ण निर्णय असेल. मनीषा कायंदे आहेत आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या. मनीषाताई, आपण पाहतोय कागदपत्रांसाठी उद्या दुपारपर्यंत शिवसेनेला 2 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे असं समजतंय, आपली प्रतिक्रिया? नाही, आता हे सर्व निवडणूक आयोगाचे आदेश आहेत, त्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर. हो. आणि जी वेळ दिली आहे आम्हाला कोणतीही चिंता नाहीये. आमच्याकडे सगळे पुरावे सर्व दस्तावेज आहेत आणि जी काही वेळ दिलेली आहे त्याचा आम्ही पूर्ण सदुपयोग करू आणि उद्यापर्यंत सगळं सबमिट करू. जर उद्याचा निर्णय तुमच्या बाजूने नाही लागला तर पुढची काय भूमिका असू शकते शिवसेनेची? ते आपण उद्या बोलूया. मला असं वाटतं जर तरच्या विषयावर आजपासून चर्चा कशाला. वी विल क्रॉस द ब्रिज व्हेन वी कम टू इट. मात्र बोला. नाही, बोला, तुम्ही काही विचारताय? आतापर्यंत ठाकरे गटाकडून ताई आपण पाहतोय 180 राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जी आहे ती निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहे आणि आता अधिक उद्या दुपारपर्यंतची वेळ देखील देण्यात आली आहे. तर 7 लाख प्राथमिक सदस्यांची नावं शिंदे गटानं नोंदवली आहेत. असं आहे की त्यांच्या पक्षाचा जन्म कुठे झाला आणि ते नेमकं त्यांचं पॉलिटिकल थिंकिंग काय, पॉलिटिकल आयडिओलॉजी काय, त्यांची घटना काय, त्याला काही त्या पक्षाला तो पक्ष नाहीच आहे, अजून गट आहे. एक फक्त ब्रोकन फॅक्शन आहे की जो दुसऱ्या मोठ्या पक्षाबरोबर जॉईन होऊन त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे. एवढंच काय ते त्यांचं अस्तित्व आहे. आणि शेवटी एकच मी सांगू इच्छिते की हे सगळं झालं तरी जनतेच्या कोर्टात सगळ्यांनाच एक ना एक दिवस उभं राहावं लागेल. निश्चितच. धन्यवाद मनीषा, ते तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली त्यासाठी. आयोगाकडून ठाकरे यांना आता उद्या दुपारपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्या दुपारपर्यंत ठाकरे गटाला वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोग या संदर्भातला आपला निर्णय उद्या सुनावणार आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.